श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण युद्धकांडातला 55वा सर्ग वाचूया. हे ऐकून वानरराज सुग्रीवाने आणि लक्ष्मणाने रामाविषयी पूज्य भाव व्यक्त केला. त्यानंतर अर्थवेत्ता धर्मात्मा श्रीराम पुन्हा म्हणाले, या सेनेच्या आघाडीला 1,00,000 वेगवान वानरांचं नेतृत्व करणारा नील मार्ग शोधण्यासाठी राहील. सेनापती नील, तू साऱ्या सेनेला अशा मार्गानं शीघ्रतापूर्वक घेऊन चल की ज्या बाजूला फलमुलांची रेलचेल असेल, शीतल छायेनं युक्त घनदाट वनराई असेल, थंड पाण्याचे साठे असतील आणि मध ही उपलब्ध असेल. दुरात्मा राक्षस मार्गावरची फळमुळं आणि पाणी विषमय करून टाकण्याचा संभव आहे. त्या दृष्टीनं तू सावध चित्त राहा आणि राक्षसांपासून या गोष्टी रक्षण कर. जिथं गढ्या दुर्गम अरण्य आणि साधारण जंगल असतील, तिथं वानरांनी सगळीकडे उड्या मारून आणि डोकावून पाहावं. कुठंही शत्रू सेनेला लपलेली नाही याची खात्री करून घ्यावी. अन्यथा शत्रू पाठीमागून अकस्मात हल्ला करतील हे ध्यानात घ्यावं. बालांनी, वृद्धांनी आणि दुर्बलांनी सेनेत सामील न होता किष्किंधेतच राहावं, कारण आमचं हे युद्ध मोठं भयंकर असेल. बलविक्रमानं संपन्न अशा सेनेचं मज बरोबर यावं. शेकडो हजारो महाबली वानर सिंहवीरांनी पुढं यावं आणि या महासागराच्या जलाप्रमाणे अपार आणि भयंकर अशा वानर सेनेच्या अग्रभागी राहून तिला आपल्याबरोबर घेऊन वाटचाल करावी. पर्वताप्रमाणे विशालकाय गज महाबली गवय तसेच मत्त वृषभाप्रमाणे पराक्रमी असलेला गवाक्ष सेनेच्या अग्रभागी असावा. उसळणारा आणि उड्या मारणारा वानर पालक, वानर शिरोमणी ऋषभ वानर सैन्याच्या उजव्या भागाचं संरक्षण करीत पुढं जाऊ दे. गंधहत्तीप्रमाणे दुर्जय आणि वेगवान असलेला गंधमादन वानर वाहिनीच्या डाव्या बाजूकडून तिचं रक्षण करीत पुढं निघून जाऊ दे. ज्याप्रमाणे देवराज इंद्र ऐरावत हत्तीवर आरूढ होऊन निघतो, त्याप्रमाणे मी हनुमानाच्या खांद्यावर चढून सेनेच्या मध्यभागी राहून साऱ्या सेनेला प्रोत्साहन देत राहीन. ज्याप्रमाणे धनेश कुबेर सार्वभौम नावाच्या दिग्गजाच्या पाठीवर बसून यात्रा करतो, त्याप्रमाणे कालासारखा पराक्रमी असलेला लक्ष्मण अंगदावर आरूढ होऊन सेनेत सामील होईल. महाबाहू वृक्षराज, जांबवान, सुषेण आणि वेगदर्शी हे तिघे वानर सेनेच्या पिछाडीचं रक्षण करतील. राघवांचे हे वचन ऐकून महापराक्रमी वानर शिरोमणी सेनापती सुग्रीवाने त्या वानरांना यथोचित आज्ञा दिल्या. तेव्हा ते सारे महाबली वानरगण आपल्या गुहातून आणि शिखरांवरून त्वरेने निघून उड्या मारीत वाटचाल करू लागले. त्यानंतर वानरराज सुग्रीवाने आणि लक्ष्मणाने प्रार्थना केल्यावर धर्मात्मा श्रीराम सेनेसह दक्षिण दिशेला निघाले. त्यावेळी शेकडो, हजारो, लाखो आणि कोट्यावधी इतक्या संख्येने निघालेल्या हत्तीसारख्या विशालकाय वानरांनी घेरलेले श्री रघुनाथ पुढे पुढे जाऊ लागले. युद्धयात्रेला निघालेल्या श्रीरामांच्या पाठीमागे विशाल वानर वाहिनी वाटचाल करू लागली. त्या सेनेतील सारे वीर सुग्रीवाच्या पालकत्वाखाली हृष्टपुष्ट झालेले होते. प्रसन्नपणाने ते वाटचाल करीत होते. त्यांच्यातले काही वानर त्या सेनेच्या रक्षणासाठी उड्या मारीत, उसळ्या घेत चहूकडून फेरफटका मारीत होते. काही मार्ग शोधण्यासाठी रस्ता हुडकीत पुढे जात होते. काही वानर मेघगर्जना करीत होते. काही सिंहाप्रमाणे डरकाळ्या फोडीत होते, तर काही आरोळ्या ठोकीत दक्षिण दिशेकडे जात होते. ते वाटेला सुगंधित मध पीत आणि रसाळ फळे खात मंजरी पुंज धारण करणारे विशाल वृक्ष उपटून खांद्यावर घेऊन पुढे चालले होते. काही मत्त वानर विनोदाने एकमेकांना ओढीत होते, तर काही आपल्या खांद्यावर चढून बसलेल्या वानराला झटकून दूर फेकून देत होते.
काही चालता चालताच ऊर्ध्व दिशेला उसळी मारीत होते, तर काही वानर इतरांना वरून धक्का देऊन खाली पाडीत होते. श्री रघुनाथांच्या जवळून चालणारे वानर गर्जना करीत होते, आम्ही रावणाला मारून टाकलं पाहिजे, साऱ्या निशाचरांचा संहार केला पाहिजे, अशा घोषणा ते देत होते. सर्वात पुढे ऋषभ, नील आणि वीर कुमुद हे बहुसंख्य वानरांसह रस्ता शोधित जात होते. सेनेच्या मध्यभागी राजा सुग्रीव, श्रीराम आणि लक्ष्मण हे 3 शत्रुसूदन वीर अनेक बलशाली भयंकर वानरांच्या समूहात चालत होते. शतबली नावाचा एक वीर वानर कोट्यवधी वानरांबरोबर एकटाच सर्व सेना आपल्या नियंत्रणाखाली ठेवून वाटचाल करीत होता. केसरी आणि पनस 100 कोटी वानरांनी घेरलेले होते. सेनेच्या दक्षिण भागाकडून ते चालले होते. गज आणि अर्क तर अगणित वानर सेनेबरोबर उत्तर भाग व्यापून चालत होते. बहुसंख्य अस्वलांनी घेरलेले सुषेण आणि जांबवान हे दोघे सुग्रीवाच्या अधिपत्याखाली सेनेच्या पिछाडीचे रक्षण करीत होते. त्या साऱ्यांचा सेनापती कपिश्रेष्ठ वानर शिरोमणी वीरवर नील त्या सेनेवर सगळीकडून नियंत्रण ठेवित होता. दरीमुख, प्रजंग, जंभ आणि रसभ हे वीर सगळीकडून वानरांना लवकर पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत जात पुढे चालले होते. अशा प्रकारे ते बलोन्मत्त कपिकेसरी वीर व्यवस्थितपणे पुढे मार्गक्रमण करीत राहिले. जाता जाता त्यांना पर्वतश्रेष्ठ सह्यगिरी दिसला. त्याच्या आसपास आणखी शेकडो पर्वत होते. रस्त्यात त्यांना सुंदर सरोवरे आणि तलाव दिसले. त्यांच्यात मनोहर कमळे उगवलेली होती. रस्त्याला कोणी कुठल्याही प्रकारे उपद्रवकारक वर्तन करू नये अशी श्री रामचंद्रांची आज्ञा होती. भयंकर कोपिष्ट असलेल्या श्रीरामांचा हा आदेश ध्यानी घेऊन ती समुद्र प्रवाहाप्रमाणे अपार आणि भयंकर दिसणारी विशाल वानरसेना नगराजवळ असलेली स्थाने आणि जनपद यांच्यापासून दूर राहून वाटचाल करीत होती. बिकट गर्जनामुळे ती घोंगावणाऱ्या समुद्राप्रमाणे महाघोर वाटत होती. असे ते सारे शूरवीर कपिकुंजर हाकण्यात येणाऱ्या उत्तम घोड्यांप्रमाणे उसळत आणि उड्या मारीत त्वरेने दशरथ नंदन श्रीरामांपाशी पोहोचत होते. हनुमान आणि अंगद 2 वानरवीरांद्वारे वाहून नेले जाणारे ते नरश्रेष्ठ श्रीराम आणि लक्ष्मण शुक्र आणि बृहस्पती या 2 महाग्रहांच्या संयोगाने असणाऱ्या चंद्र सूर्याप्रमाणे शोभत होते. त्यावेळी वानरराज सुग्रीव आणि लक्ष्मण यांनी सन्मानित केलेले धर्मात्मा श्रीराम सर्व सेनेसह दक्षिण दिशेकडे वाटचाल करीत होते. लक्ष्मण अंगदाच्या खांद्यावर आरूढ झालेला होता. तो होणाऱ्या शकुनामुळे कोणती कामे पूर्णत्वाला जातील हे उत्तम प्रकारे जाणत होता. तो पूर्ण काम भगवान श्रीरामांना सर्व सार्थवाणीने म्हणाला, रघुनंदना, मला पृथ्वीवर आणि आकाशात मोठे चांगले शकुन दृष्टीस पडत आहेत. हे सारे तुमच्या मनोरथांची सफलता सूचित करतात. त्यामुळं तुम्ही लवकरच रावणाला मारून अपहृत सीतेची प्राप्ती करून घ्याल आणि सर्व कामना पूर्ण होऊन समृद्ध अयोध्येला परत जाल. ही गोष्ट निश्चित झाली आहे. पहा, सेनेमागून शीतल, मंद, हितकर आणि सुखमय असा वारा वाहत आहे. हे पशु आणि पक्षी पूर्ण मधुर स्वरात आपापली बोली बोलत आहेत. साऱ्या दिशा प्रसन्न आहेत. सूर्यदेव निर्मल दिसत आहेत. भृगुनंदन शुक्र देखील आपल्या उज्ज्वल प्रभेनं प्रकाशित होऊन तुमच्या पाठीमागच्या दिशेला उगवला आहे. जिथं सप्तर्षींचा समुदाय शोभतो तिथं ध्रुव तारा देखील निर्मल दिसतो आहे. शुद्ध आणि प्रकाशमान समस्त सप्तर्षीगण ध्रुवाला आपल्या उजवीकडे ठेवून त्याला प्रदक्षिणा घालीत आहेत. आपल्या बरोबरच महात्मा इक्ष्वाकू वंशीयांचे पितामह राजर्षी त्रिशंकू, आपले पुरोहित वसिष्ठ यांच्यासह आपल्या समोरच विमल प्रभेनं प्रकाशित होत आहेत. महामनस्वी इक्ष्वाकू वंशीयांसाठी जे सगळ्यात उत्तम आहे ते विशाखा नामक
युगुल नक्षत्र निर्मल आहे. आपल्यासाठी दुष्ट ग्रहांच्या उपद्रवातून मुक्त होऊन ते प्रकाशित होत आहे. राक्षसांचं नक्षत्र मात्र अत्यंत पीडित होत आहे. ज्या नक्षत्राचा देव निऋती आहे ते मूळ नक्षत्र त्याच्या मूळ स्थानी असलेल्या धूमकेतून ग्रासलं गेलं आहे. हे सारं काही राक्षसांच्या विनाशासाठीच उपस्थित झालं आहे. कारण जे लोक कालपाशात बद्ध झालेले असतात त्यांचंच नक्षत्र समयाला अनुसरून ग्रहांनी पीडित होतं. प्रभो, प्राणी स्वच्छ आणि चवदार आहे. जंगलात यथाकाल फल उपलब्ध आहेत. सुगंधी वायू मध्यम गतीने वाहत आहे आणि वृक्षांना ऋतुमानाप्रमाणे फुलोरा आलेला आहे. प्रभू, व्यूहबद्ध असलेली वानरी सेना मोठी शोभा संपन्न वाटत आहे. तारकामय संग्रामाच्या वेळी देवांच्या सेना जशा उत्साह संपन्न दिसत होत्या तशाच आज या वानर सेना दिसत आहेत. आर्य, असली शुभ लक्षणं पाहून तुम्ही प्रसन्न व्हायला पाहिजे. आपल्या बंधूंना श्रीरामांना आश्वासन देत असताना हर्षभरीत झालेला सुमित्रा कुमार लक्ष्मण जेव्हा अशा प्रकारे बोलत होता तेव्हा वानरांची सेना तेथील सारी भूमी व्यापून पुढे पुढे जात होती. ते 55वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 56वा सर्ग वाचूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.